रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मोदीजींचा संदेश सगळ्या कल्याण शहरामध्ये गेला पाहिजे यासाठी ही तयारी केलेली आहे. आणि निश्चितपणाने उत्सुकता इतकी आहे लोकांना की जवळजवळ 20,000 पास सामान्य जनतेने मागितले. कार्यकर्त्यांनी मागणं वेगळं आणि सामान्य जनतेने, सामान्य नागरिकांनी पासची मागणी करणं हे वेगळं आहे. 20,000 पासची मागणी सामान्य जनतेने केली. याचा अर्थ असा आहे की मोदीजींना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी किती उत्सुकता कल्याणच्या नागरिकांमध्ये हे याच्यावरून दिसते. आणि निश्चितपणाने मोदींवर प्रेम करणारी जनता या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आणि कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये राहते. मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे. आणि मोदीजींच्या येण्यामुळे मागचे दोन्ही रेकॉर्ड 14-19चा दोन्ही रेकॉर्ड मोडला जाऊन 24ला एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित ह्या दोन्ही लोकसभांमध्ये होईल असा मला विश्वास आहे. नरेंद्र मोदी आधी स्टेजवरती बोलणं नाही म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जिल्हा प्रमुख आहेत अनिल मोरे यांनी राजीनामा दिलेला आहे. यावर मला ही गोष्ट माहीत नाही. असं आहे, जे जे महायुतीचे घटक दल आहेत त्या घटक दलांना सगळ्यांना त्यांची नावं त्यांनी द्यावी अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या होत्या. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून कुठेही एकट्याचा रोल नाही. याचं नियोजन करतानाही महायुतीचे सगळे घटक दल एकत्र बसून याचं नियोजन केलं होतं. त्याच्यामुळे राहिलं असेल मला माहीत नाही, पाठवलं होतं की नाही तेही मला माहीत नाही, का मी माझ्या प्रचारात व्यस्त होतो. अशी जर खरंच गोष्ट असेल तर आम्ही त्यांच्याशी संवाद साधू, निश्चितपणाने त्यांच्याशी बोलून त्यांची समज करू. मला माहिती नाही, का तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती. कुठेतरी मोदींची क्रेज आता संपलेली आहे आणि मग आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी मोदींना आता रस्त्यावर उतरावं लागतं. मग ते रस्त्यावर का उतरलेत हा प्रश्न विचारायला पाहिजे. तुमचे सगळे जिंकतात तर घरी बसा, बरोबर की नाही? पवार साहेबांना ह्या परिस्थितीत सुद्धा कल्याणला यावं लागतंय. 2,500ची सभा पवार साहेब करायला लागलेत. आपण बघितलं असेल मॅक्सी ग्राउंडमध्ये. मला व्हिडिओ आला, मला माहित नाही, मी काही गेलो नाही, पण मी व्हिडिओ बघितला. सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही येता आणि मोदीजीने यायचं नाही. मोदी हे असं नाव आहे की मोदीजींच्या येण्यामुळेच एखादी लोकसभा आपण जिंकत असू तर त्या लोकसभेमध्ये 10-20% मतं अशीच वाढतात. आणि तो जो विजय आहे तो विजय निश्चितपणाने मोठा महाविजय होतो. आणि मोदीजींना रस्त्यावर उतरायची गरजच नाही. मोदी घराघरात पोचलेले आहेत, मोदी मनामनात पोचलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणं बरोबर नाही. माझा मुद्दा असा आहे की ज्यांना कोणाला असं वाटते, ज्यांनी कोणी असं भाषण केलेलं आहे किंवा वक्तव्य केलेलं आहे त्याने आधी घरी बसून त्यांचे उमेदवार निवडून आणावे. घाबरलेत का विरोधक त्या पद्धतीने मोदी मैदानात उतरले, सभा होत्या? बघा, मोदीजींनी 2014ला 400 सभा केल्या होत्या. मोदीजींनी 2019लाही तेवढ्याच सभा केल्या आणि 2024लाही मोदीजी तेवढ्याच सभा करा. हे काय आता उतरलेत का? मोदीजी 14 पासूनच जनतेमध्ये जाऊन लोकांना आवाहन करत असतात. का करतात? यांचा कोणाचा परिवार एवढा मोठा आहे का? मोदी परिवार 140 करोड देशातल्या जनतेला आपला परिवार म्हणून मोदी संबोधतात. तर परिवाराशी संवाद साधणं याच्यात चुकीचं काय? आणि एक NDAची भूमिका घेऊन NDAचा नेताच लोकांसमोर जाणार की दुसरं कोणी जाणार? एकंदरीत भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा जी आहे ती तुमच्या मतदारसंघात होते. बाजूचा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांच्यासाठी होता. मतदारसंघासाठी सभा होते. कशा पद्धतीनं नियोजन आहे, काय सांगाल? हे नियोजन तर आपण बघत आहात. आमचं जे नियोजन आहे ते आजच्या सभेला कमीत कमी 1 लाख लोक या सभेला येतील. मोदीजींनी दिलेला संदेश हा गावागावात मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम महायुतीचे आमचे सगळे इथे येणारे कार्यकर्ते हे करतील, जनता करेल. निश्चितपणाने आज या शहरासाठी मोदीजींचं येणं म्हणजे मी तिसऱ्यांदा उभा आहे.
श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा उभे आहेत. आमची दोघांची हॅट्रिक आहे, मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर 2014लाही आमच्या दोघांच्या प्रचारासाठी मोदीजी आले होते, 17ला या ठिकाणी मेट्रोच्या भूमिपूजनाला आले, आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा आमच्या विजयासाठी महासंकल्प विजय सभा आहे त्या सभेसाठी मोदीजी येत आहेत. म्हणजे सभेची हॅट्रिक, आमची हॅट्रिक, मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक हे असंच जोडून येत नाही. हे खऱ्या अर्थाने हे संकेत आहेत महायुतीच्या विजयाचे. आणि म्हणून आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने जो संदेश भिवंडी आणि कल्याण लोकसभेमध्ये जाईल तो संदेश निश्चितपणाने 20 तारखेला कमळ आणि धनुष्याच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून जनता मतदान करून आम्हाला दोघांनाही तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये 100% पाठवील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत, नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, रामदास आठवले साहेब आहेत, आणि महायुतीचे सगळेच नेते म्हणजे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित असतील, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील असतील, हे सगळे नेते महायुतीचे, मनसेचे अविनाश जाधव, प्रकाश भोईर, हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार.